माझं नाव रणजित जिजाबा मार्कड, ग्रामपंचायत मार्कडवाडी. काय विषय काय तुमचा? आमच्या गावात एवढं मतदान आमदार साहेब चेअरमन साहेबाच्या विरोधात जाऊ शकत नाही. जानकर साहेबाच्या विरोधात एवढं मतदान जाऊ शकत नाही. त्याबद्दल आम्हाला पूर्ण गावाचा विरोध आहे. याबद्दल किती मतदान जाऊ शकत एकूण का तर आमचं गावच पूर्वीपासून मोहिते पाटील आणि चेअरमन साहेब जानकर साहेब यांच्याच पाठीशी आहे. किती तुमचं मतदान आहे गावाचं? गावात 2400 मतदान आहे, पैकी 1900 पोल झालं. एवढं मतदान विरोधात मतदान 1003 गेलं. चेअरमन साहेबाला 800 काहीतरी 39 काय 46 एवढं मतं गेली. ते फक्त तुमच्याच गावाचं आहे का अजून काय कुठल्या गाव आहे माणसं? नाही, तालुक्यात आहे संपूर्ण जास्त झाले. आमच्या तर गावात आमच्या गावात म्हणणं काय ही मतदान आम्हाला मान्यच नाही. म्हणजे ही जी काही मशीन काय म्हणते ना त्याचा 100% काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय करा काय आता आम्ही आमच्या गावांतर्गत मतदान घेणार आहे. आम्ही सगळेजण लोकवर्गण करून आम्ही गावाचे चाचपणी करून घेणार आहे की मतदान डबल करणार आहे. गावाला शासनाला निवेदन देणार आहे. हां, शासन तहसीलदार साहेबांना मागणी करणार आहे. हो, जाऊन भेटणार आहे. तुम्ही आपलं नाव गाव सांगा. मी विजय वाघमोडे, मार्कडवाडी नागरिक. आता या ठिकाणी सांगायचा मुद्दा म्हणजे हा आहे की परवा 2024ची विधानसभेची निवडणूक झाली. त्यामध्ये आमच्या गावाचा जो निकाल झाला, गावावैयक्तिक, मी विजय वाघमोडे, मार्कडवाडी नागरिक. मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की परवा 2024 विधानसभेची निवडणूक झाली. यामध्ये जो निकाल आला संपूर्ण तालुक्याचा विधानसभा मतदारसंघाचा, त्यामध्ये आमच्या गावात जी आकडेवारी आली त्यामध्ये थोडीशी आम्हाला शंका आहे. कारण पहिल्यापासून आमचं गाव हे उत्तमराव जानकर साहेब यांच्या पाठीशी असताना एकूण मतदान पोल झालं 1905. त्यापैकी चेअरमन साहेबांना, आमदार साहेबांना मतदान झालं 845 आणि विरोधकांना 1003 मतदान झालं. म्हणजे कुठंतरी तफावत बऱ्यापैकी आहे अशी आमची शंका आहे. तर पाठीमागचा तुम्हाला थोडा इतिहास सांगतो. 2014 विधानसभा त्यावेळेस 1538 मतदान पोल झालं. त्यावेळेस उत्तमराव जानकर साहेबांना 979 मतदान झालं, विरोधकांना 294 मतदान झालं. 2019 विधानसभा त्यावेळेस 1672 मतदान पोल झालं. त्यावेळेस 1346 उत्तमराव जानकर साहेबांना मतदान झालं आणि 300 विरोधकांना मतदान झालं. आणि परवा 2024 लोकसभा, या लोकसभेमध्ये जानकर साहेबांचा गट आणि मोहिते पाटलांचा गट एकत्र असताना आला. त्यावेळेस 1021 खासदार साहेबांना मतदान झालं आणि विरोधकांना 466 मतदान झालं. मग पाठीमागचा 20 ते 25 वर्षापूर्वीचा इतिहास एवढा चेअरमन साहेबांच्या पाठीमागं आमचं गाव आहे असा असताना कालच्या निकालामध्ये असा जरा उलट झाला आहे. आणि त्यानंतर आम्ही प्रचार यंत्रणा राबवण्यापेक्षा आमची लोकच तेवढी उत्सुक होती. त्याला कारण असं होतं की पारंपरिक मोहिते पाटील गट आणि जानकर गट ही एकत्र आलं, ह्या गोष्टीला आनंद होता आमच्या गावात. आणि असं असतानासुद्धा असं झालं. त्यामुळं आम्हाला थोडीशी ह्या गोष्टी शंका आहे. आम्ही आता तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आमचं पुन्हा एकदा मतदान घ्यावं. मग ते भले तुमच्या मीडियाच्या माध्यमातून घ्यावं, कुठल्याही मीडिया ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. ह्याने आम्हाला संपूर्ण सहकार्य करावं. येत्या 3-4 दिवसामध्ये आम्ही लोकवर्गणीतून जे काय खर्च येईल ते करून पुन्हा मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य करावं. मीडियाच्या माध्यमातून आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या तयारीत आहे. आणि तरी पण त्याच्यानंतर आम्हाला प्रशासनानं, मीडियानं, संपूर्ण व्यवस्थेनं आम्हाला ही मदत करावी एवढीच या ठिकाणी आमची इच्छा आहे. तुमचा आरोप आहे की मशीनमध्ये घोळ आहे का? हां, मशीनमध्ये घोळ असू शकतो. कारण महाराष्ट्रामध्ये एवढं पवारसाहेबांचं वारं असताना परवा लोकसभेला एकूण मतदान महायुतीचं बघा, एकूण मतदान आकडेवारी तुम्ही महाविकास आघाडीची बघा. आणि त्यावेळेस तसे फरक होताना आत्ता एवढं 204 आणि 35 आणि 40 जागा त्यांच्या येते. तो जरा मोठ्या लोकांचा प्रश्न आहे, तो काय माझा प्रश्न नाही. पण माझ्या गावापुरतं मी सांगतो आहे. म्हणून मशीनमध्ये थोडासा घोळ असू शकतो, प्रॉब्लेम असू शकतो. बटन दाबलं, दरवाजा बाहेर जरी पडलं तरी मशीनचा आवाज येत नव्हता. माझ्या पत्नीचा बटन, मी स्वतः पोलिंग एजंट तिथं असताना माझ्या पत्नीचं बटन दाबलं, आवाज रस्त्याच्या बाहेर आल्यानंतर आला, घराच्या बाहेर आल्या, त्या दरवाजा बाहेर आल्यानंतर आला. मी अधिकाऱ्यांना विचारलं असं का, तर ते म्हणले लेट आवाज येतो. मग या अशा थोड्या शंका वाटते. तर पुन्हा एकदा मतदान कुठल्याही माध्यमातून प्रशासनाने घ्यावं अशी माझी विनंती आहे.